कृष्णाकाठी वसलेलं एक नयनरम्य ठिकाण, श्री दत्तांच्या कृपेने पवित्र झालेलं एक नयनरम्य आणि सुंदर असं ठिकाण. नमस्कार, मी सारिका सत्यवान नामदेव जावीर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करते. तर आज आपण चाललेलो आहोत प्रभू दत्तांच्या कृपेने पवित्र झालेल्या औदुंबर या नगरीत. हे ठिकाण म्हणजे दत्त दिगंबर दैवत माझे हे गीत ज्या ठिकाणी लिहिलं आहे ते ठिकाण म्हणजे हे ठिकाण आहे. तर बघू शकताय तुम्ही, आज गुरुवार आहे आणि आज आपण इथे आलेलो आहोत. तर खूप सुंदर आणि छान असं ठिकाण आहे हे. गाणगापूर आणि नरसोबाच्या वाडीनंतर हेच ठिकाण जे दत्तांच्या कृपेने पवित्र झालेलं आहे ते आहे. सांगलीपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर श्री गुरु दत्तांचे हे स्थान आहे. गाणगापूर आणि नरसोबाची वाडीनंतर औदुंबर या क्षेत्राला देखील खूप मोठे महत्त्व आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात दत्त भक्त या ठिकाणाला भेट देत असतात. औदुंबर या गावात औदुंबराची म्हणजेच उंबराची झाडे खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कदाचित या गावाला औदुंबर असे नाव मिळाले असावे. तर बघू शकताय, गुरुवारमुळे इथं खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि सध्या आरती झाल्यामुळे इथं हे तीर्थ वाटण्यात येत आहे देवांचं. त्यामुळं एका रांगेत उभारून माणसं हे तीर्थ प्राशन करत आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि हा मंदिराचा परिसर आहे. आत्ताच आरती झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात इथं गर्दी दिसून येते गुरुवार असल्यामुळे. श्रीपाद श्रीवल्लभ व नरसिंह सरस्वती हे गुरु दत्तांचेच 2 अवतार आहेत. त्यापैकी नरसिंह सरस्वती यांचा जन्म अकोला येथील कारंजे या ठिकाणी झाला. 8व्या वर्षी त्यांचा वृत्तबंध झाल्यानंतर वेद अभ्यास करण्यासाठी ते काशीला गेले. वेदाध्ययन झाल्यानंतर श्रीकृष्ण सरस्वती यांनी त्यांना दीक्षा दिली. संन्यास दीक्षा दिल्यानंतर संन्यासाने एका ठिकाणी राहायचे नसते, म्हणून तीर्थाटन करता करता ते औदुंबर या क्षेत्री आले. महाराजांना इथला शांत आणि रमणीय परिसर आवडल्यामुळे त्यांनी तेथे वास्तव्य करण्याचे ठरवले व चातुर्मास करण्याचे नियोजन केले. महाराजांनी इथे 2 महिने 10 दिवस असे वास्तव्य केले. महाराजांनी इथले कार्य संपल्यावर पादुका रूपाने माझं वास्तव्य इथे असेच राहील असे सांगून महाराज नरसोबाची वाडी इथे गेले. तिथे त्यांनी 12 वर्ष वास्तव्य केले. तेथून ते गाणगापूर या ठिकाणी गेले व तेथे त्यांनी 24 वर्ष वास्तव्य केले. मंदिरामध्ये दररोज महाप्रसाद असतो. खूप मोठ्या प्रमाणात इथं भाविक भक्त महाप्रसाद घेण्यासाठी येतात, तुम्ही बघू शकताय. आणि रांगेत उभारून महाप्रसाद घेतला जातो. बघू शकताय तुम्ही, ही महाप्रसादाचीच रांग आहे आणि रांगेत उभारून आम्ही देखील महाप्रसाद घेतला आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. धन्यवाद.